महानगरपालिकेचे प्रथम महापौर यांचा हा 150 करोड रुपयाचा घोटाळा आहे. सातबाऱ्यावर त्यांची नावं आहेत, सगळे पेपर आपल्याला दिलेले आहेत. EWS इकोनॉमिक वीकर सेक्शन में 20% भाड़ा को देना है, भाड़ा को दिया नहीं, भाड़ा उसको लॉटरी सिस्टम करके वो इकोनॉमिक जो गरीब है उनको देती है. इन्होंने ये फ्लैट प्राइवेट परचेसर को बेचे, 25 रेरा को 25 स्क्वायर मीटर को बताया, बेचे 53 स्क्वायर मीटर. और एक बड़ा घोटाला है जो 150 करोड़ का हम बोल रहे हैं, और उसके ऑथेंटिक डायरेक्शन दिए. इसमें प्रिंसिपल सेक्रेटरी होम, प्रिंसिपल सेक्रेटरी रेवेन्यू और माननीय मुख्यमंत्री की जो भी डायरेक्शन है, उसके 2-1.5 महीना उनके डायरेक्शन होने के बाद भी म्यूनसिपल कमिश्नर इसके ऊपर एक्शन नहीं ले रहे. तो क्या कहना है उनका? मैंने खुद पर्सनली लेटर दिया, मुझे मिलना है इस बार में, तो वो टाइम नहीं दे रहे. इसमें म्यूनसिपल कमिश्नर एक गलत काम कर रहा है, ऐसा मेरा कहना है. और इन्होंने गलत काम किया तो कैलाश पाटिल उनको मैं ओपनली बोलता हूँ, तो मराठीमध्ये मला त्याला शेड लावणार, गोबर लगाऊंगा. इन्होंने इसमें गलत काम किया तो मैं उनको मैं जेल में जाने के लिए तैयार हूँ. गलत काम करने में मैं म्यूनसिपल कमिश्नर को दूंगा नहीं. 4 जन है, राजू पाटिल उनके पार्टनर, बारिया, राजू पाटिल उनकी मिसेस, बारिया के 3-4 वो और है लीगल हेयर से, वो सब है इसमें शामिल. उनको मदद में कौन कौन से सरकारी डिपार्टमेंट है? ये तो अपना रेड्डी, जगताप और वो लॉ वाले अपने सब. देखो, जब आप कंप्लीशन देते हो तो आप जाके देखते हो कि 50 स्क्वायर मीटर का काम किया कि 25 स्क्वायर मीटर का फ्लैट बनाया, बराबर ना. अब रेरा में जब 25 स्क्वायर मीटर का प्लॉट दिखा रहे हैं तो उधर 53 स्क्वायर मीटर का, तो इन्होंने कंप्लीशन दिया कैसा? इंजीनियर लोग, अभी आप ही बोल रहे हैं, पत्रकार, भारत न्यूज वाले का पत्रकार बोल रहे हैं कि इंजीनियर किधर मर गए. इंजीनियर किधर मरते हो देखो जाके, किधर जाके बैठते हैं, क्या करते हैं. इसमें लॉ वालों को पूछो, इंजीनियर को पूछो क्या किया इन्होंने. आप जाके पूछ सकते तो पूछो. डेव्हलपमेंट जेव्हा झाली तेव्हा जे प्रथम महापौर होते ते महापौरपदी विराजमान होते का? तेव्हापासूनच आहे. त्या मोठ्या त्याच्यामध्ये 42/2014 एक PL आहे आमचे निमेश वसा सर, आमच्याबरोबर जे आमचे लिगल सल्लागार पण आहेत, त्यांची पण एक आहे. त्याच्यात ते बंद आहे, तरी त्याच्या पाठीमागे 11 बिल्डिंगची कामं चालू आहेत सगळे ह्याच्यामध्ये. त्याच्याबद्दल PL आम्ही करतो, ते पण तुम्हाला पुढच्या महिन्यात त्याची डिटेल देतो. मग अशा प्रकारे जर तुम्ही अनॉथराइज काम करून जो वंचित घटकाला 20% मिळणार तो देणार. जिस समय ये पूरा घोटाला हुआ उस दौरान राजू पाटिल जी प्रथम महापौर पद पे आश्रित थे, ये क्लियर सवाल है. देखो, तभी से चल रहा है. अभी वो कौन से ईयर में थे, क्या थे, वो सब डिटेल देके वो भी हम आपको देंगे. मगर प्रथम महापौर पहले थे और उनके टेन्योर नहीं हुआ या उनके बाद हुआ. वो प्रथम महापौर थे ना, पॉलिटिकल प्रेशर यूज करके लोगों को ठगा रहे, तो चोरी है ना. तो हम गलत बोल रहे हैं क्या? पहले महापौर है, आपके हिसाब से ऐसा है कि पद का दुरुपयोग किया? 100%. आपकी क्या भूमिका रहेगी? हमारी भूमिका है, नहीं करेगा तो आंदोलन करेंगे. अगर तो आप PIL के लिए जाएंगे और PIL तो हम कर ही रहे, PIL के लिए आ रहे हैं. देखो, इनको मदद नहीं करेंगे, यहाँ के लोग मदद नहीं करेंगे. इसमें SIT कैसे एक और 4000 करोड़ का घोटाला दे रहा हूँ मैं आपको, बोल रहा हूँ अगले महीने में आ जाइए. 59 जो बिल्डर है उनको जेल में डालना है. जाते समय BG पवार ने क्या किया और उसके पहले लोखंडे ने उन्होंने क्या क्या किया, उसकी सब जानकारी तैयार है हमारे पास, देते हैं उसका भी. दूसरा जो विषय था गुरुचरण जगह का, गुरुचरण जगह में जो है नंदन बघार साहब ने बताया, उसमें जो गुरुचरण जगह में आपने स्कूल और कमर्शियल गाले बना के भेजे और अभी गुरुचरण जमीन मांगी हमको दे दो. आप समझ रहे हो? सर, इन सब मामलों को मिलाया जाए तो कई सरकारी विभाग जो है इसमें शामिल पाए जाएंगे. 100% इसमें रेवेन्यू शामिल है, इसमें पूरी सिस्टम को कैसे हम बदल पाएंगे? देखो, सिस्टम को मैं एक बोलता हूँ, मैंने बोला डी गंगाधरन को चेतावनी दी है, इसमें गलत काम करूंगा तो कैलाश पटेल खुद उसको गोबर लगाएगा. मैं जाने के लिए तैयार हूँ जेल में. यहाँ आपको काम करने ने, शासन ने मेरे पैसा खाने के लिए नहीं बिठाया. गलत काम है तो गलत बोलो. आप बहुत बड़ी बातें करते तो करके दिखाओ ना. हमने 2 महीना हुआ इसके ऊपर, हमको क्यों नहीं आप बता रहे इसमें क्या एक्शन ली? 2 महीने से हम पूछ रहे हैं. TLR भी वो मालंडे का विषय है, उसमें TLR फर्जी TLR है. देखो, पेपर पे तो फर्जी दिख रहा है, वो नॉन डॉक्यूमेंट आपको दिया है. महानिरीक्षक पुणे, माननीय अध्यक्ष म्हाडा, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, माननीय अध्यक्ष महारेरा, माननीय पोलीस आयुक्तालय वसई विहार विभाग यांना आम्ही पत्रव्यवहार 20/10/2020 ला केलेला आहे. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स आणि ह्याचे जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत त्याची एक पूर्ण प्रत आम्ही तुम्हाला त्याची देत आहोत. हा विषय आहे मेसर अमेय बिल्डर आणि प्रॉपर्टी डेव्हलपर चे ऑनर एक्स महापौर राजीव पाटील
आणि 4 जण आहेत, त्यांची नावे आहेत. राजीव यशवंत पाटील, साधना राजीव पाटील, मोरेश्वर कृष्णा बारिया, मोरेश्वर बारिया, उदय मोरेश्वर बारिया, रेड्डी आर्किटेक्ट अभय रमण राऊत, तसेच प्लानर रेड्डी आणि जगताप. याच्यामध्ये विषय असे आहे, अभय बिल्डर आणि प्रॉपर्टी डेव्हलपर यांनी यशवंत नगर रहिवासी संकुलातील इमारत क्रमांक 16 वायलेट अपार्टमेंटची नोंदणी करताना महारेरा प्राधिकरणाकडे सादर केलेल्या बांधकाम परवानगी व मंजूर नकाशात दाखवलेले 1 RK सदनिकाचे बांधकाम न करता प्रत्यक्षात जागेवर अनधिकृतपणे 2 BHK केले. त्यांनी दाखवताना रेराला काय दाखवलंय की 1 BHK, कारण EW स्कीम मध्ये इकॉनॉमिक इंटरसेक्शन मध्ये 25 स्क्वेअर मीटरचा फ्लॅट बनवायचा असतो. त्यांनी रेराला दाखवताना तो 25 स्क्वेअर मीटर दाखवलाय, पण प्रत्यक्षात इकडे 53 स्क्वेअर मीटरचे कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेले आहे आणि त्याचे प्रूफ हे आम्ही तुम्हाला देत आहोत. दुसरा असा विषय आहे, EWS मध्ये 125 करोडचा आम्ही घोटाळा मांडलो. इकॉनॉमिक इंटरसेक्शन मध्ये 20% हे भाडाला द्यायचं असतं. मी नाही म्हणत आहे, 15 नंबर क्लॉज आहे जो जी CC त्यांनी दिलेली आहे, म्हणजे विरार महानगरपालिकेने, विरारवासी महानगरपालिकेने जी कंटिन्यूशन आहे दिलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. 15 नंबर क्लॉज आहे. हा 15 नंबर क्लॉज मध्ये क्लिअर कट दिलेला आहे की 20% ऑफ कन्स्ट्रक्टेड आणि ही विरार महानगरपालिकेचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रेस नोट देण्यात येणार आहे. 15 नंबर क्लॉज मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की 20% हा EW स्कीमला म्हाडाला द्यायचा आहे. बरोबर, 20% म्हाडाला द्यायचं आहे आणि म्हाडाच्या रेग्युलेशन ऍक्ट मध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे, त्याचा पण GR लावलेला आहे. हा GR लावलेला आहे. 20% ही म्हाडाची प्रॉपर्टी तुम्ही बघता लॉटरी सिस्टीम मध्ये द्यायची आहे. 20% म्हाडा त्याची लॉटरी सिस्टीम करून ती इकॉनॉमिक इंटरसेक्शन म्हणजे जे खऱ्या अर्थाने वीक आहे, शासन जे ठरवते, म्हाडा जे ठरवेल त्यांना द्यायची. त्याचं व्हॉल्युशन झालेलं आहे आणि तो 20% आम्ही प्रायव्हेट माणसांना विकलेले आहे. आम्ही ह्याच्यामध्ये माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांची क्लिअर कट डायरेक्शन ह्याच्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांची क्लिअर कट डायरेक्शन ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये तिसरी व्यक्ती आहे होम प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत होमचे, त्यांचं क्लिअर कट डायरेक्शन आहे की ह्याच्यामध्ये आणि रेव्हेन्यू सांगितलं प्रिन्सिपल सेक्रेटरी रेव्हेन्यू आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी होम आणि मुख्यमंत्र्यांचे डायरेक्शन आहे की ह्याच्यात चौकशी झाली पाहिजे. मित्रांनो एक लक्षात घ्या, इकडे काही न्यायालयात ऑफिसर आहेत विरार महानगरपालिकेचे मी म्हणतो, ज्यांच्यावर 9 केसेस LCBच्या 9 केसेस आहेत. अजून 2 केसेस आम्ही काढतो, 11 केसेस आहेत. माझ्या सोर्सनी क्लिअर कट सांगितलं की ह्याच्यामध्ये यांची एवढा म्हणजे शासनाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीची मुख्यमंत्र्यांची डायरेक्शन असताना काहीतरी वेगळ्या तऱ्हेचा त्यांना मी ह्या विषयावर साधारण 2 महिन्यापासून हा विषय 3 महिन्यापासून चालतोय. त्याच्यासाठी आम्हाला ते टायमिंग देत नाहीये, पण माझ्या सूत्राने सांगितलं की काहीतरी चुकीचं काम करायचं चालू आहे की ह्याच्यात रेग्युलाइज करून काहीतरी द्यायचं चाललंय. मी इकडून चेतावणी देतो महानगरपालिकेच्या कमिशनरला, जर तुम्ही विरोध केला तर आगरी सेना तुम्हाला शेण लावल्याशिवाय चुप्प बसणार नाही. ही ओपन चॅलेंज आहे माझ्या कमिशनरला. जर अशा प्रकारे इकॉनॉमिक इंटरसेक्शन ते पैशाचा माल जर इकडचा बिल्डर इकडचा स्वतःला नेता म्हणणारा माणूस विकून खात असेल आणि त्याला तुम्ही मदत करणार असाल तर ते आगरी सेना होऊन देणार नाही. आणि ह्याच्यात 150 करोड रुपयाचा घोटाळा आहे. ह्याच्या विरुद्ध अजून एक घोटाळा आहे, त्याच्याबद्दल ऍडव्होकेट भगत साहेब आपल्याला सांगतो. में दिया है इसमें अपना विशेष पुलिस निरीक्षक महानिरीक्षक पुलिस महासंचालक की एक नोटिंग है, उसमें क्लियर कट क्या मेंशन किया है. देखो, महाराष्ट्र शासन ने महाराष्ट्र ओनरशिप फ्लैट रेगुलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कंस्ट्रक्शन सेल मैनेजमेंट एंड ट्रांसफर एक्ट 1963 महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट मधील क्रमांक 3 बिल्डरने फ्लॅटचा कायदा ठरलेल्या तारखेला दिला नाही
ताबा देण्यापूर्वी भौगोलिक प्राप्त करून दिले नाही, महानगरपालिकेचे मान्य नगरचे बांधकाम ठिकाणी प्रवेशित केले नाही. कलम 4, फ्लॅटच्या किमतीच्या 20% कमी आगामी रक्कम स्वीकारल्यास बिल्डर लेखी तक्रार करून दिली जात नाही. करार नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी करून दिली नाही. कलम 5, फ्लॅट खरेदी करून घेतलेल्या आगाऊ रक्कम बँकेच्या स्वतंत्र खात्यावरून त्यात ठेवल्या नाही. व कलम 7, मान्य नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही तर त्याच्यामध्ये अनुक्रमांक फसवणूक करणे, ग्राहकांना विशेष गृहसंग्रह नोंदणी करून देणे व कन्व्हिन्स करून न देणे या बाबी वरील हा गुन्हा दखलपात्र अपराध आहे. कलम 7 मध्ये मान्य नकाशाप्रमाणे बांधकाम केले नाही तर याच्यात विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक काय म्हणतात त्यांची क्लिअर कट नोटिंग आहे. जर 25 स्क्वेअर मीटरचा प्लॉट तुम्ही रेराला दाखवण्यात आणि 53 स्क्वेअर मीटरचा प्लॉट केला म्हणजे ती तुम्ही त्या ज्यांनी जे फ्लॅट घेतले त्याची फसवणूक केली आहे त्याच्या अगेन्स्ट त्यांना मोकोका लागला पाहिजे. तसंच आणि ह्याच्यात क्लिअर कट बघा, ह्याच्यात लिहिलेलं आहे 53 स्क्वेअर मीटरचा प्लॉट केलेला आहे सेक्शन मध्ये. महारेरा की वेबसाइट पे जो ऑफिशियल इन्होंने इंफॉर्मेशन अपडेट की है उसमें इन्होंने सब वन रूम किचन दिखाया है, बट जिन्होंने सेल आउट किए जो सोल्ड किए इन्होंने वन रूम किचन सोल्ड न करके 2 BHK सोल्ड की और उसका क्लियर कट जो है मैप उन्होंने दिखा दिया है. आपके पास जो ये जो फ्लैट बेचा है ये 25 स्क्वायर मीटर का है क्या है आप देख लो. ये 53 स्क्वायर मीटर का फ्लैट है, 53 स्क्वायर मीटर का फ्लैट है. दिख रहा है सर, क्लियर कट है. उसकी आपको एक प्रॉप दी गई है. आप देख रहे हैं ये 8 फ्लोर 13 फ्लोर का प्लान है. अपार्टमेंट 208 और 209 ये 53.91 स्क्वायर मीटर के फ्लैट उन्होंने बेची है क्या. आप चेक करो ना, आप देख लो, आपके पास सब पेपर दिए हैं. और मैं जो बोला आपको 20% का जो क्लॉज है वो आप सीसी निकालो, कंप्लीशन निकालो महानगर पालिका का. 15 नंबर क्लॉज देखो, 15 नंबर क्लॉज, 15 नंबर क्लॉज है. 15 नंबर क्लॉज पे हेडलाइन में आप मार्कर में उसको मार्किंग किया है. देखो 15 नंबर क्लॉज है, क्लियर कट लिखा है इसमें एज पर नोटिफिकेशन नंबर PB4312. आप पढ़ रहे हैं उसको. सीसी मध्ये 15 नंबर क्लॉज आहे बघा, आप पढ़ लो इसको. जो महानगर पालिका की आप जाके कमिश्नर के पास यहाँ से जाके पूछो 20% भाड़ा को दिया है क्या. कैलाश पटेल झूठ बोलता है तो कैलाश पटेल पे केस करो. देने की बात है, फिर 20% भाड़ा तो गया नहीं है. या कमिश्नर को जाके पूछो आपने कंप्लीशन दिया, इसको कंप्लीशन दिया है तो 20% भाड़ा तो दिया है क्या. क्या इसमें कुछ अंडर द टेबल हुआ है ये तो कंफर्म है, इसकी सिवा दे नहीं सकते. इसमें जो भी एक्यूज है जिनके ऊपर भी केस होनी है, हम लोग तो इसमें PI नहीं जा रहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन में जा रहे. तो इसमें आउटपुट आना ही है. जो भी इसमें फुलफिल हो, महानगर कमिश्नर हो, सत्ता बोर्ड, रेडियो, सबको आना है उधर, सबको जाना है जेल में. जो इसमें एक्यूज है उनको सबको जेल में जाना है. एक क्लियर कट पेपर दिखाते हैं कि 20% आप पूछो जाके, यहाँ से जाओ कमिश्नर के पास से पूछो, रेडियो को पूछो 20% भारत को दिए गया. झूठ बोलता है, दोनों से हो सकता है ना. आपको चौथा स्तंभ है लोकशाही का. आप जाके रेडियो को पूछो और कमिश्नर को पूछो, चाहिए तो मैं भी आता हूँ, और उन्हें बोला दिया है तो मेरे को जेल में डालो. अभी आपको जो क्वेश्चन पूछने हैं पूछ सकते हैं. 150 करोड़ रुपए का घोटाला है, राजू पाटिल ने किया, ऐसा मेरा सीधा उनके ऊपर एलिगेशन है. विथ प्रूफ है. तो माड़ा को जो 20% देना था वो जगह पे अभी क्या बना है काका जरा वो प्राइवेट लोगों को बेचा है. माड़ा को जो देना था वो जितना है पूरा 100 नहीं, प्राइवेट इन्होंने डिसाइड किया. EWS में कौन है, इकोनॉमिक लिकर सेक्शन, एक बिल्डर डिसाइड करते हैं, माड़ा डिसाइड करता है. आप यहाँ पे सोचो, इकोनॉमिक लिकर सेक्शन का क्लियर कट क्लॉज है कि माड़ा इसकी नोटिस की निकालेगी. अभी मुझे बताओ,
यशवंत नगर में महाराज की लॉटरी स्कीम निकली क्या? आप तो बोलो निकली क्या? तो क्या फिर इसमें क्या होता है? इसको कंप्लीशन दिया कैसा? कमिश्नर को जाके पूछो आप। इकोनॉमिक इंटरसेक्शन में जो भाड़ा को आपने कंप्लीशन दिए बिना आप भाड़ा को दिए बिना आपने कंप्लीशन दिया है ओसीसी जी। तो इसका मतलब क्या है? ये तो वो कमिश्नर रॉन्ग है या कैलाशपुरी रॉन्ग है? कैलाशपुरी कुछ गलत बता रहे हैं आपको। दोनों में से एक ही हो सकता है। तो जाके हम लोग सब मिलकर पूछते हैं ना, मैं भी आता हूँ चाहिए तो, और वहां से मेरे को जेल में डालेगा। तैयार है कैलाशपुरी जेल में डालने के लिए? नहीं तो जो एक्यूज है उनके ऊपर केस होनी चाहिए कि नहीं? मैं तो पीआई कर रहा हूँ इसमें, कोई बात नहीं, 30 दिन में मेरी पीआई लॉन्च हो जाएगी। और इसमें जो भी इसमें जो भी हमारा कहना है कि हम लोग 2 केस दे रहे थे, 7 में से 2 केस दे रहे और 5 केसेस हमारे पास है। हम लोग क्यों नहीं डाल रहे हैं? हमको हर एक इंडिविजुअल में एक एफआईआर होना चाहिए। तो फिर मौका का लगेगा राजू पटेल को भी। इसमें कैसा है ना कि रेरा के वेबसाइट पे इन्होंने जो अपलोड किया है उसमें क्लियर कर इन्होंने लिखा है कि 1 रूम किचन हम लोग सोल्ड आउट कर रहे हैं। आपके पास जो प्रेस नोट दी गई है, प्रेस नोट में रेरा का 25 किलोमीटर दिया है, उसमें क्लियर कट इंडेक्स जोड़ दिया है कि इन्होंने इंडेक्स जोड़ते समय 2 फ्लैट का रजिस्ट्रेशन किया है, 2 फ्लैट का रजिस्ट्रेशन किया है। वन रूम किचन का 13 स्क्वायर मीटर कुछ इन्होंने मेंशन किया है। आपको दिया है ना भाई? उसमें देखो ना, वो रेरा का वेबसाइट से निकाला है, डाउनलोड किया, पूरा डिटेल उसके ऊपर है। आपके पास ये दिया है, देखो ये रेरा का डिटेल है, ये डिटेल है रेरा का, ये देखो 53 स्क्वायर मीटर, 53.9। रेरा को दिखाया 25 किलोमीटर, ये देखो 23 किलोमीटर, 22 किलोमीटर सब दिया है। देखो जो वसई एरिया का डीसीआर है उसमें क्लियरली मेंशन किया गया है कि इनको वो इकोनॉमिक वीकर सेक्शन की जगह पे कितने स्क्वायर मीटर का फ्लैट बना रहा है। नो टेनेमेंट एक्सीड्स बिल्ट अप एरिया ऑफ 25 स्क्वायर मीटर इंक्लूसिव ऑफ टॉयलेट पेज नंबर देने का ना 3.22 जो रहा है उसमें क्लियर कट मेंशन किया है, नॉट मोर देन 25 स्क्वायर मीटर। जो वायलेट अपार्टमेंट का एरिया है वो स्पेशल रेसिडेंसी जोन में आता है और उसमें क्लियर इंडिकेशन है कि 25 स्क्वायर मीटर के ऊपर आप उसको बढ़ा नहीं सकते। ये देखो ये जो लॉ बता रहा है 3.222 उसमें क्लियर कर लिखा है, ये जो 3.22 स्पेशल रेसिडेंशियल जोन के लिए जो लॉ है। क्या पीआईएल में जाने की बात कर रहे हैं और बोल रहे हैं कि 1 महीने में पीआईएल में चले जाएंगे। उसके पहले पत्रकार परिषद रख के क्या पब्लिसिटी स्टंट वाली बात है? पब्लिसिटी स्टंट है, लोगों को अवेयरनेस कर रहे हैं। देखो आज तक ऐसा काम किसी ने पालघर जिले में किया है तो बताओ, और क्यों नहीं करे? लोगों के सामने आने नहीं चाहिए क्या? इसको तो लोगों के लिए अच्छा आना चाहिए कि नहीं चला? आप उसको पब्लिक स्टंट बोलो, कुछ भी करो, मगर अवेयरनेस के लिए लोगों के सामने आना चाहिए कि नहीं, आप ही बताओ। आपने इस बारे में आयुक्त से बात की क्या? आयुक्त को मैंने 2 बार मिलने गया, मैंने लेटर भी दिया है। आयुक्त बोलते हैं कि होमवर्क के डिपार्टमेंट से बात करो। मेरा उनको रिक्वेस्ट लेटर भी गया है। जब मैंने पूरी प्रोसेस में 3 महीने से प्रोसेस कर रहा हूँ, प्रिंसिपल सेक्रेटरी का डायरेक्शन है, प्रिंसिपल सेक्रेटरी, होम सेक्रेटरी और मुख्यमंत्री का डायरेक्शन है। उसके बाद भी आयुक्त को टाइम नहीं है। आयुक्त को पैसा इकट्ठा करने के लिए टाइम नहीं, ऊपर नहीं देता हूँ। आयुक्त जो मोस्ट करप्टेड पर्सन इन रेवेन्यू है, ऐसा उसका इसके पहले थे, वहां का रिपोर्ट है। और रेवेन्यू पैसा नहीं खाता तो आके मारता हुआ 100 ब्रेन पे का नहीं करवाई करो, नहीं करो और उसको भी करो। मैं करने को तैयार है, खर्चा नहीं करने को तैयार है। मेरा डायरेक्ट एजुकेशन है, इसमें भी उसने पैसा खाया, ऐसा मेरा एजुकेशन है। नहीं, मैं महानगर पालिका के कमिश्नर का भी बोल रहा हूँ, वो भी पैसा खाता है। मैं उन्होंने हिम्मत है तो आ जाओ, नारदा और मामला पे हमारे दोनों भी दिए, कौन पैसा खाता लोगों के सामने आ जाएगा। यस, डी गंगाधरन तो मैं एलिगेशन लगा रहा हूँ। डी गंगाधरन तो मैं एलिगेशन लगा रहा हूँ। उन्होंने उनकी नार्को एनालिसिस करे तो जाएंगे ना, मैं खर्चा नहीं करता हूँ, उनकी भी नार्को एनालिसिस कर, मेरे भी नहीं बीच चीजें ना हर विषय ऐसे टेंशन है, क्योंकि मेरे प्रॉपर सोर्स बता रहे हैं कि इसको रेगुलाइज किया है डी गंगाधरन ने। हाँ, हमें रेगुलाइज
नहीं है इसको, इसके लिए मैं बोल रहा हूँ। मैंने उनको बताया था, मैं रेड्डी को भी बताया कि इसको रेगुलेट मत करो। उसके बाद मेरी सोच बता रही है, मैं मिलने को जाता हूँ, मुझे मिलने में आया सब्जेक्ट से। हाँ, यस 100% ऐसा मेरा एलिगेशन है। क्यों मुझे नहीं टाइम दे रहे? जब तीन महीने हुए प्रिंसिपल सेक्रेटरी, होम सेक्रेटरी और अपने मुख्यमंत्री ने डायरेक्शन देने के बाद हमको टाइम नहीं दे रहे। जो सब्जेक्ट लोकल इंटरेस्ट में, पब्लिक इंटरेस्ट में सब्जेक्ट है, उसको टाइम नहीं है। और मेरे सोर्स बता रहे हैं कि इसको रेगुलाइज करने का चालू है। मेरे सोर्स बता रहे हैं कि इसको रेगुलाइज करने का चालू है। रेगुलराइज हो नहीं सकता ये, रेगुलाइज नहीं, या तो रेगुलाइज हुआ है तो फिर इसके ऊपर कौन इसमें आप जाके पूछो ना गंगाधर को कि रेगुलाइज किया कि नहीं। हेलो, आप जाके डी गंगाधर को पूछो इसको रेगुलाइज किया कि नहीं। सर रेड्डी जी जिनकी आप बात कर रहे हैं उनके ऊपर पहले भी करप्शन के 9 केसेस है, 2 एक्स्ट्रा मेरे पास है। इसके बावजूद उनको फिर से महानगर पालिका में लाया गया। देखो ये सबको मालूम है क्या चल रहा है, सबको मालूम है, कोई बोलता नहीं। रेड्डी को मैंने बोला इसको रेगुलर नहीं हो सकता, बोले नहीं इसके ऊपर स्टे है, बोले बिकॉज स्टे इसके ऊपर। कैसा स्टे मिलेगा मेरे को बताओ ना, कैसा स्टे मिलेगा? तो पीआईएल में आना ही है, आंसर देना ही है। पीआईएल में कौन कौन पार्टी रहेगा? इसमें कमिश्नर भी रहेगा, इन्होंने गलत काम किया तो उनका भी नाम आएगा, बाकी तो सब वही है। जो भी इसमें जिन्होंने फ्रॉड किया है वो लोग सब ही, जो जिनके नाम पे साथ पड़े वो सब है। और महानगर पालिका के वकील जो है एडवोकेट पैनल, उनकी क्या भूमिका? देखो उनकी क्या भूमिका है, वो किसकी भूमिका से चलते मुझे लेन देन नहीं। मेरा कहना है हेलो, आप उनको पूछो उनकी भूमिका क्या है, मेरे को इतना सिंपल कहना है। आप जूनियर, आप एक कॉमन आदमी हो और 20% महारा को देना चाहिए। जो 15 नंबर क्लॉज ऐसा ही छापा है कि कॉर्पोरेशन में 15 नंबर क्लॉज में आप कर लो ना, 15 नंबर क्लॉज क्या बोलता है। ये सवाल मैंने इसलिए पूछा, अभी आपका यहाँ बात हो रही है स्टे वाली, हाँ। ये स्टे वेकेट क्यों नहीं होता है? अरे छोड़ो ना बात, वो देखो मैं क्या बोल रहा हूँ, मैं पीआईएल में जाऊंगा, मेरी तो थिंकिंग क्लियर है, मेरी तो थिंकिंग क्लियर है। 11 बिल्डिंग है, और 11 बिल्डिंग है, और 11 बिल्डिंग है। एक कम से कम नहीं बोले 2-5 करोड़ का, 2-1 करोड़ का घोटाला, और 11 बिल्डिंग है, वो भी निकालेंगे, वो पीआईएल की पार है हमारा, और 11 बिल्डिंग है इसमें। 3 साल से 4 साल से चल रहा है। इसमें एक पार्ट में निमेश सर ने स्टे भी लाया, एक पार्ट में निमेश सर ने 2011 है 2012 है, उसमें 2014 है, उसमें स्टे है एक पार्ट में। तो भी आप जाकर पीछे देखो, 11 बिल्डिंग का काम चल रहा है, सब यही स्कीम में, यही स्कीम में। विरार वेस्ट में यशवंत नगर और महाराज के पीछे जो अंधेरे होटल के पीछे वो एरिया में वो बिल्डिंग है, सब अनधिकृत है, ऐसा मेरा कहना है, क्योंकि इसमें एमएलएमेशन हो नहीं सकता है। नहीं वो बात अलग है। देखो मेरा वो सब्जेक्ट नहीं है, मैं जो सब्जेक्ट लेके आऊंगा विद प्रूफ लेके आऊंगा। अगले महीने में 3 सब्जेक्ट बड़े लेके आ रहा हूँ, उसकी भी डिटेल दूंगा। बड़े लोग उसमें 4000 करोड़ का एक घोटाला लेके आ रहा हूँ अगले महीने में। कैलाश पाटिल साहब, मेरा एक सवाल है कि देखिए वसई विरार में जो है 80% जो है अवैध बांधकाम होते हैं, इंडस्ट्री से लेके चौल से लेके गाले से लेके हर एक चीज़ है। जो बड़े टावर जो बन रहे हैं, टावर की जो सीसी होती है, सीसी से अधिक बनाए जाते हैं, ठीक है। एक ये भी घोटाला चल रहा है, ये भी बहुत सुनिएगा, मेरी बात सुनिएगा। पूरे वसई विरार में ये है जहाँ पर आपको सीसी के अधिक आपको वहाँ पे काम मिलेगा, ठीक है, ये मामला है। तो ये जो आपने मामला निकाला है फिलहाल में, जो आपने 15,000 करोड़ का निकाला है और उसके बाद आपने ये निकाला है, तो ये आप क्या पर्टिकुलर कोई टारगेट कर रहे हो एक बड़े हस्ती को? ऐसा मैं किसी को टारगेट नहीं कर रहा हूँ। हाँ, जो गलत दिख रहा है, मामले तो बहुत है ना, बिल्डर तो बहुत है जिन लोगों ने किया हुआ है। बिल्डर का घोटाला 59 बिल्डर के ऊपर कर रहा हूँ, 59 बिल्डर। मैं सब जमीन किसकी बेची सबको मालूम है, कौन जमीन बेच रहे हो भी आएगा ना, वो एसआईटी की बात है, एसआईटी करेंगे ना, कुछ तो परिश्रम और इनके ऊपर छोड़ देंगे ना। आप आपका काम ठीक करो, मैं मेरा काम ठीक करता, पुलिस का काम ठीक करेंगे तो अच्छा काम होगा विरार वसई में। काका, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण ज्याच्यावरती आरोप लावताय हे वसई विरारचे प्रथम महापौर आहे. ओके, आपण मला वाटते आपण इतर विषयांकडे जाण्यापेक्षा आपण त्या
मूळ विषयाकडे बोलूया. बोला. तर हा प्रकरण कधीपासून सुरू झाला आणि आता पुढच्या ज्या आगरी सेनेच्या काही मागण्या असतील त्या पुढच्या मागण्या काय असणार? आप एक बार एक ही बात कर सकता हूँ, एक बार एक ही आदमी से बात कर सकते हैं. बरोबर. वही सीनियर लेके है, वो तो हम लोग दूसरा लेके आए थे. द मोस्ट मीन्स मैंने आपको बता दी. देखो वो जो आप बोले ना उनके कारनामे 1 साल के, तो हम लोग एक और सब्जेक्ट लेके आ रहे हैं, द किंग ऑफ अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन. वो अगले महीने में 1 महीने में लेके आएंगे. द किंग ऑफ अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन वो लेके आ रहे हैं, हम जल्दी लेके आएंगे 100%. कैलाश पटेल मैं तो बोलता हूँ इसमें मनी लॉन्ड्रिंग भी है, इसमें मनी लॉन्ड्रिंग भी है. मैं बोलता हूँ वो आएंगे, हम उसके ऊपर आएंगे. एक सवाल मेरा हो रहा है, ये EOW का आप सेक्शन का आप जो बोल रहे हाँ, हैं बोलिए. उसमें महाड़ा का इसमें रोल आता है. EW हाँ. ऐसे वसई विरार में कई जगह आपको मिलेंगे, हाँ, कई हाँ. मामले जो महाड़ा को ही मिलने चाहिए. हाँ. तो महाड़ा का रोल क्या है? महाराज ने इसको लेके उनके ऊपर केस करने के लिए महाराज ने अब तक क्या किया? देखो जो ऑफिसर बैठा है वो क्या कर रहा है मुझे मालूम नहीं है. मुझे समझ रहा है कि ये गलत हो रहा है तो मैं गलत करूंगा. हेलो, मुझे समझ रहा है कि गलत है तो मैं गलत करूंगा. मैं बोला ना 4000 करोड़ का और एक घोटाला लेके आ रहा हूँ. अगले महीने में आपको बुलाऊंगा तो सबको वापस बुलाऊंगा अगले महीने में. ये मामला आपके कब संज्ञान में आया, उसका आपने अभी तक क्या पाठपुरावा किया? देखो मैंने सब थोड़ा तकलीफ हो रही है बोलने को मेरे को. मैं 20 अक्टूबर को हम लोग ने माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे साहब को पत्र दिया है. मुख्य सचिव जो है महाराष्ट्र राज्य के उनको पत्र दिया है. अकॉर्डिंग टू उनके डायरेक्शंस भी आ गए. नितिन करिए जो प्रिंसिपल सेक्रेटरी है रेवेन्यू के, उनको डायरेक्शंस दिए गए कि ये मामले की आप तफ्तीश करो और जो भी है इसमें कार्यवाही करो. इसमें बार प्रिंसिपल सेक्रेटरी रेवेन्यू, प्रिंसिपल सेक्रेटरी होम, इनके डायरेक्शंस आने के बावजूद भी जो म्युनिसिपल कमिश्नर है वसई विरार के, वो कुछ एक्शन नहीं ले रहे. जो नगर रचना विभाग के संचालक है रेड्डी, इनको हम लोग जाके मिले लेकिन कुछ मिलने के लिए तैयार नहीं है. इसमें आगे का क्या एक्शन लेने वाले, आगे उनको क्या प्रोसेस करने वाले, कुछ इन्फॉर्म कर नहीं रहे. ऑफिशियली हम लोग ने कमिश्नर जो है उनको लेटर दिया कि इस बारे में डिस्कशन करने के लिए विजिट चाहिए, आपकी ऑफिशियल विजिट, बट दे डिनाइड द विजिट. हेलो हेलो कोणाचं मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याला मेल आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला म्हणजे डीजीपी महाराष्ट्र असतील, पोलीस महासंचालक पासून प्रिन्सिपल सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी यांना डायरेक्शन दिलेले आहेत. वरून डायरेक्शन सुद्धा कार्यवाही होत नसेल तर काय करायचं? हो देतो, कॉपी देतो. मेलची कॉपी काय, सगळ्यांना मेलची कॉपी देऊन टाका, ऑफिशियल कॉपी देतो. पाटिल साहब, जो ग्लोबल सिटी का आपने मामला उठाया था, वहाँ पर रेंटल हाउसिंग स्कीम का भी एक मामला उठ चुका था. वो अगले 4,000 करोड़ अगले 4,000 करोड़ अगले महीने 4,000 करोड़ आ रहा है. नेक्स्ट टाइम पे वो नेक्स्ट टाइम 4,000 करोड़ आ रहा है. सब पत्रकार बंधु से एक ही ये बोलना है कि महानगर पालिका अगर रेरा के वेबसाइट पे जो रेरा प्राधिकरण है, रेरा प्राधिकरण के वेबसाइट पे अगर इन्होंने अपलोड किया कि वन रूम किचन हम लोग ने बनाया है, तो जैसा बनाया वो वैसा उन्होंने बांधकाम करना चाहिए था. तो कंपटीशन कैसा था? वैसा उन्होंने बांधकाम किया नहीं है. वन रूम किचन का बांधकाम करने के बजाय इन्होंने 2 BHK का बांधकाम करके वो फ्लैट्स लोगों को बेचे. मतलब इन लोगों ने लोगों को फंसाया, शासन को फंसाया, महारेरा को फंसाया. इनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, यही आगे सेना की मांग है. बोलिए. कार्रवाई है उनके ऊपर और सब सरकार जमा हो और गरीब लोगों को EWS वालों को पूरा प्रोजेक्ट देंगे. इसमें जो लोग शामिल है उनके सबके ऊपर कार्रवाई हो. जो ऑफिसर है और वो जिसने पत्र मारा है उनको उसने घर दिया ऐसा उनको दिल से लगता है. अच्छा, एक विषय काढलात काका आपण. वसई विरार महानगरपालिकेला आज स्थापन होऊन संपूर्ण कारभार 10 वर्ष बहुजन विकास आघाडीने चालवला, पण हा एक दुर्दैव आहे की अजूनपर्यंत एक पण मीडिया हाऊस लाभलेला नाही. मी याच्यासाठी आंदोलन करू शकतो. अच्छा, आतापर्यंत जे आपण प्रश्न वगैरे उपस्थित केलेले आहेत किंवा जे मुद्दे घेतलेले आहेत
त्याच्यामध्ये प्रशासनाकडून काही कारवाई आणि झाली नसेल तर का झाली नाही या संदर्भात हा मुद्दा सर त्याच्यामध्ये हा एक आता साहेब याचं उत्तर जर तुम्ही प्रशासनाला विचारलं तर फार बरं होईल. नाही आम्ही विचारणारच पण आपल्याकडून का म्हणजे त्यांनी का नाही कारवाई केली आम्ही PI करायच्या गोष्टी करतो नाही झालं म्हणून PI ला सांगितलं. मुख्यमंत्र्यांचे निर्देश येऊन सुद्धा लोक जर कारवाई करत नसतील मग कुठेतरी भ्रष्ट अधिकारी आहेत. मग त्या भ्रष्टाचारी तुम्ही आणि मी मिळून पळून जाऊ इकडून चांगलं काम आहे. राज्याचे जे आयुक्त आहेत बी गंगाधरन त्यांच्याशी आपलं काय बोलणं चाललं बघा मी गंगाधरांना भेटायला मी स्वतः फोनवर पण बोललो त्यांच्या PA कडे पण गेलो रेड्डी साहेबांशी पण बोललो मी ऑफिशियली लेटर पण दिलं की ह्या संदर्भात दोन संदर्भात सगळ्यांचे डायरेक्शन्स आहेत तर मला वेळ द्या. मी ऑन पेपर दिल्यावर पण वेळ देत नाहीये. बाकी सगळं करायला पैसे पोचवायला सगळ्या ठिकाणी वेळ आहे. काका आपल्याला असं वाटत नाही की फक्त पत्रकार परिषद घेऊन काय होणार नाही कुठेतरी जाऊन त्यांना आंदोलन करायला ना बाबा पॅन्डेमिक आहे ना 147 लागू आहे ना तू बोल ना आंदोलनाला तू आणि मी आपण दोघं एकत्र राहू. मी पण आता पत्रकार पण आहे. 50,000 लोक होतो म्हणजे त्याच्या कैलास पाटील मध्ये आहे उतरू ना 50,000 लोक रस्त्यावर उतरू 50,000 लोक येईल पण येईल ती ऐका ना पहिला शासकीय लढतो शासनाने मदत केली काही आहे चाललोय परवा दिल्ली 4-8 दिवसांनी दिल्लीला पण चाललो कुठेतरी बोलतोय कोणाशी तरी इकडे बोलून थकलो आता वरती जातो जो मदत करेल तो माझा मग शिवसेना बीजेपी मला काय लागले ना माझ्या भूमिपुत्राचं काम जो करेल तो माझा. दुसरी गोष्ट ज्या विषयासाठी आपण ते जमलेलो आहोत त्याच विषयावर आपण चर्चा केली. आता आपण यशवंतनगरचा जो काही घोटाळा वगैरे आहे त्याच्यावरती चर्चा केली. आता असे फार वसई तालुक्यात रोज जन्माला यायला लागलाय आणि त्याचा जो दुसरा अंक वसई तालुक्यातील गाव मोजून मालोंडे परडी नंबर 331 हिस्सा नंबर अ ही शासकीय गोचरण मिळकत असून या मिळकतीच्या मागे मी अमेय बिल्डर अँड प्रॉपर्टी डेव्हलपर संची सर्व नंबर 4 हिस्सा नंबर 5 सिटी सर्व नंबर 328 सर्व नंबर 5 हिस्सा नंबर 1 सिटी सर्व नंबर 329 परडी क्रमांक 34/2 ही मिळकत होती. आता इन शॉर्ट आपल्याला इथे हा जो फ्रॉड जो आहे तो शासनाची गुरुचरण जमीन आपल्या स्वतःच्या व्यवसायाचा फायदा करून घेण्यासाठी यूज केलेली आहे. त्या बाबतीत हा फ्रॉड आपण आणतो समोर आणि त्या बाबतचे अधिकृत कागदपत्र RTI खाली अग्रसेनेने घेतलेली आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. त्या बाबतीत आता त्यांना जी सगळं मिळकत विकासाची आहे अमेय बिल्डरचे प्रॉपर्टी डेव्हलपर त्याला व्यावसायिक रहिवाशांनी काळा बांधत होते परंतु त्या जागेवर संपूर्ण इमारतीला रस्ता नसल्यामुळे त्यांनी काय केलं तर परडी नंबर 331 हिस्सा क्रमांक 5 ही शासकीय गुरुचरण जागा अडकण्यासाठी बनावट कृषी आणि नागरिकांच्या अकृषिक परवानगी बांधकाम परवानगी सुधारित बांधकाम परवानगी भगवंता प्रमाणपत्र रेखांकन नकाशा बनावट नोंदणी नक्कल बनवून शासकीय गुरुचरण जागा त्यांनी व्यापारासाठी वापर केला. इन शॉर्ट शासनाला दाखवताना वेगळी जागा दाखवली जायची काकावर वेगळी असणार जागा गुरुचरण जागेचा वापर त्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आपण बांधकाम करतो असं दाखवलं गेलं. शासनाचा जो TLR विभाग आहे त्याच्याकडे असलेल्या रेकॉर्डमध्ये फेरबदल केला गेला. सत्य पुरुष शहाणपण नाही असं म्हटलं जातं. वसई शहर महानगरपालिकेमध्ये जो कुठला पक्ष राज्य करतो त्यामधल्या पक्षातील हे घटक आहेत आणि त्या घटकांना महानगरपालिका पुरेपूर मदत करते. आता इथे मागच्या विषयात ज्या रेडीचा उल्लेख केला गेला त्याच रेडीने या महानगरपालिकेमार्फत ज्या ज्या परवानग्या द्यायच्या दाखले द्यायचे ते अगदी डोळे दाखवून दिले. आता त्याच्यामध्ये सगळे आपल्याला जोडून दिले त्याच्यामध्ये आपण बघू शकता कागदपत्रामध्ये आणि त्याबाबत आपण त्यांना 14/12/2020 ला पत्र दिले. पुढचा प्रश्न याच्या अगोदर सांगतो आपण पत्र दिल्यानंतर त्याला लेखी उत्तर अजूनपर्यंत अग्रसेनेकडे आलेले नाही. आल्यानंतर आपण पुढच्या वेळी आपल्याला सांगू की काय उत्तर दिले त्याचे खरं उत्तर दिलं खरं नाही दिलं. आता प्रश्न असा आहे का शासकीय गुरुचरण जागा जेव्हा एखाद्या प्रयोजनाकडे वापरली जाते त्यासाठी काही नॉर्म्स आहेत सरकारचे की गुरुचरण जागा एखाद्या याच्यासाठी वापरायची उदाहरणार्थ शाळेसाठी वापरायची. मग ती शाळेसाठी वापरताना कोणत्या कोणत्या परवानगीची गरज आहे. गुरुचरण जागा प्रायव्हेट पर्सनला देता येते का इथून सुरुवात होते. आता त्याच्यामध्ये आपल्याकडे कागदपत्र आहेत. 18/6/2018 ला श्री राजीव वाय पाटील अँड अदर्स NOC फॉर ऑब्टेनिंग एनी परमिशन फॉर द प्रपोज रेसिडेन्शियल विंग शॉपिंग बिल्डिंग ऑन द लँड सर्व नंबर 4 हिस्सा नंबर 5 सर्व नंबर 5 हिस्सा नंबर 1 सर्व नंबर 34 हिस्सा नंबर 2 पार्टी नंबर 122 हिस्सा नंबर 1 आणि 4 विलेज मालवण
म्हणजे त्यांनी स्वतःची खाजगी जी त्यांची जागा होती त्याबाबत एनओसी घेतल्या आणि बांधकाम पुढे गेलं गुरुचरण जागेवरती आणि त्याचे पुरावे दिले ना. आम्ही खोटं बोलत नाही. ज्याला कोणाला शंका असेल त्याने बेशक त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करावं. त्याच्या पुढे महसूल क्रमांक 1 टेबल नंबर 9 NFP मालवणे वसई एसआर XYZ जिल्हाधिकारी ठाणे 19 सप्टेंबर 2011 ला ह्या ज्या निर्मिती आहेत ज्या उल्लेख केल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या ती मोरेश्वर कृष्ण बारिया स्वतः वसई राजीव यशवंत पाटील व इतर यांचे 2 नियुक्ता स्वयंसेवक सर्व नंबर 4, 5, 3, 4 होते ते 25/10/2510 चौरस मीटर. त्याच्यानंतर सर्व नंबर 5/1/329 7,080 अशा प्रकारचे एने परवानगी सुद्धा घेतल्या. कुठले कागदपत्र दाखवून जे त्याच्या स्वतःच्या मालकीचे जागा होते त्याच्या पूर्णपणे TLRचा जो ओरिजिनल रेकॉर्ड होता तो पूर्णपणे टॅम्परिंग केलेला आहे. TLRचा जो रेकॉर्ड आहे तो टॅम्परिंग केलेला आहे. आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकता त्यासाठी. त्यानंतर 24/10/2011 ला कमेन्समेंट सर्टिफिकेट दिला आहे फॉर प्रपोज रेसिडेन्शियल विथ सॉफ्टवेअर बिल्डिंग नंबर 1 विंग A आणि B अशा प्रकारचं ते कमेन्समेंट सर्टिफिकेट. त्याच्यापुढे ह्याच्या परवानगीच्या महानगरपालिकेमार्फत जे दिलेले आहे त्या अक्षरशः म्हणजे त्या अधिकाऱ्यांना माहिती आहे तर जो सर्वे नंबर या विकासकाच्या मालकीचा आहे तिथे हे बांधकाम न होता गोचर जागेवर होते. कारण महानगरपालिकेकडे आहे रेकॉर्ड पूर्ण महानगरपालिकेकडे आहे की नाही. सर्व जी काही संबंधित खाती आहेत ती संलग्न आहेत की नाही महानगरपालिकेची. त्याच्यानंतर 4/7/2015 ला सब डिव्हिजन ऑफ लेआउट अँड रिवाइज डेव्हलपमेंट परमिशन रिवाइज केलेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा हा जो रेड्डी नावाचा कलाकार आहे हा मोठा कलाकार रेड्डी हा सगळ्यात मोठा चोर आहे महानगरपालिकेचा. त्याच्यानंतर 26/5/2014 ला उपअभियंता प्रभाग समिती ई वसई विभाग महानगरपालिका यामध्ये उपसंचालक नगर रचना वसई विभाग महानगरपालिका यांनी विकास आराखड्याची आरक्षणाची बाजूला जागा हस्तांतरित करून. आता ही कोणती जागा त्यांनी मेन्शन केलं आहे तर मौजे मालवणे 4, 5, 6 जे त्यांनी परमिशन मध्ये नमूद केले आहेत त्या नमूद केलेल्या जागेवर बांधकाम केलेली नाही. आता त्यासाठी काय केलं आहे तर TLR कार्यालयात जे उपलब्ध रेकॉर्ड आहे लँड रेव्हेन्यूचा तोच टॅम्पर केला आणि तिथे आपला जो आपल्या आर्किटेक्ट मार्फत अभय राऊत आहे त्याच्यामध्ये बरोबर विनोद म्हणून आहेत आर्किटेक्ट यांनी सगळे कारनामे केलेले. हा टेम्पर करण्याचं कारण असं की जी गुरुचरण जागा आहे ती जागा आमची कशी आहे तो आमची जी आम्ही सातारा दाखवतो जे फेरफार जे काही दाखवतो कागदपत्र ते आमच्या मालकीचे आहे. मुळात ती जागा गुरुचरण. त्याच्यानंतर काय झालं या सगळ्या गोष्टींमध्ये रेड्डी नावाचा माणूस मदत करतोच आहे. TLR नावाचा माणूस मदत करतो भूमिले अधीक्षक जो आहे तो. त्याचबरोबर ॲडव्होकेट NB देशमुख एक मोठं नाव आहे वकिली व्यवसायाचं. या माणसाने टायटल क्लिअरन्स सुद्धा कुठे दिले. जी जागा ठराविक बाईची नाही आहे सत्यभामाबाई नावाच्या गुरुचरण जागेत सत्यभामा बाईची दाखवून त्याच्यावर मालकी हक्क त्यांचे कसे बरोबर आहेत हे त्यांनी नमूद केले. त्याच्यामध्ये हा टोटली खोटा सर्च रिपोर्ट आणि खोटं टायटल क्लिअरन्स आहे. त्याबाबत त्यांच्याविषयी वेगळी स्वतंत्र कारवाई करण्याचा आम्ही अधिकारी या ठिकाणी राबवत होतो. सर्च रिपोर्ट जो घेतलेला आहे तो ऑथेंटिकेट नाही. आता हे जो फ्रॉड केलेला आहे की जे आपल्या स्वतःच्या जागेवर बांधकाम न करता आपण गुरुचरण जागेवर केलेला आहे मग त्यासाठी काय करायचं मग तो बचाव करण्यासाठी काय जमीन मागितली ही गुरुचरण जागा आहे ती शासनाकडे आता मला या करता पाहिजे ऑलरेडी प्रोजेक्ट केलेला आहे. तिथे बिल्डिंग बांधलेली आहे रेसिडेन्शियल गाळे विकलेले आहेत. ही जागा जी जमीन खालची आहे ती गुरुचरण आहे ती आम्हाला द्या असं शासनाकडे मागितलं. शासनाकडे मागितलेली शासनाचे अधिकृत आहे ते तहसीलदार होते. त्यांनी तहसीलदार उज्ज्वला भगत जे आहेत 5/12/2009 ला विषय आहे त्यांचा तहसीलदारांना ही केलेलं आहे 19 ला. आता या तहसीलदार जे आहेत आताच्या वसई तालुक्याच्या त्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलच्या तहसीलदार होते. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महसूल विभागाचा जो भाग असेल तो या भागात होता आणि या व्यावसायिकांचं चांगलं फावलं असं त्या कालांतराने या वसई तालुक्याच्या तहसीलदार आता बसलेले आहेत. आता त्या तत्कालीन महसूल तहसीलदार असताना त्यांनी वसईच्या तहसीलदारांना पत्र दिलंय ते 5/12/2019 आहे. तुमच्या संचिकेमध्ये शेवटचा पान बघा त्याच्यामध्ये मौजे मालवणे तालुका वसई नगर भूमापन 331 अ
शेवटचा पहा. संचिका द्या. सर्वात शेवटचं पेज आहे तुमच्या संचिकेत, तुमच्या हातात आहे ते. आगरी सेना कधीही बुमऱ्यान करणार नाही, कागदोपत्री पुराव्याशिवाय बोलणार नाही. शेवटचा पान बघा. त्याच्यामध्ये मौजे मालवण तालुका नगर प्रभाग 331 मधील 378 चौरस मध्ये खरेदीने मिळले बाबा. आता ही कुठली मिळकत आहे माहिती आहे? गुरचरण जागा कधी खरेदीने पाहिजे? ज्या जागेवर परमिशन बाजूच्या जागेवर ज्याला रस्ता नव्हता, रस्त्याशिवाय कुठली परमिशन मिळणार नाही. त्या दाखवल्या गेल्या आणि त्या रस्त्याचा गुरचरण जागेचा याचा दाखवलं की ही जागा आमची आहे. असा हा फ्रॉड आहे. हा टोटल फ्रॉड 150 करोडच्या वरती आहे. हा एक बिल्डिंगचा अशा